नमस्कार लेखक मित्रांनो, मी ऑथर संगीता देवकर। मी माझी एक दीर्घकथा सप्तपदी 7 जन्मोजन्मीची दीर्घकथा मालिकेचे मी वाचन करत होते आणि मी आत्तापर्यंत 11 भाग याचे मी सादर केलेले आहेत। तर आज ऐकूया त्याचा पुढचा भाग म्हणजेच 12वा भाग। तर संयोगिता आणि विक्रांत आणि मल्हार यांची ही कथा आहे। संयोगिता तिची मेमरी लॉस झालेली आहे आणि तिला लग्ना अगोदरचं सगळं आयुष्य आठवतं आहे, पण लग्नानंतरचं विक्रांतसोबतचं आयुष्य तिला काहीही आठवत नाही आहे। तर ही कथा पुढे आपण याचा ऐकूयात, भाग 12वा। आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा। खूप चांगल्या माहितीसह मी व्हिडिओ देत असते, टाकत असते, त्यामुळे तुम्हाला स्पर्धेंची माहिती वगैरे मी टाकत असते, त्यामुळे पटकन तुम्हाला नोटिफिकेशन यावं असं वाटत असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला लगेचच त्याबद्दलची पटकन नवीन व्हिडिओ आल्याची माहिती तुम्हाला मिळत जाईल। तर ऐकूयात आता पुढचा भाग 12वा भाग। हो संयू, मी कायम असेल तुझ्यासोबत असं म्हणत मल्हारने तिला आपल्या मिठीत घेतले। इथंपर्यंत आपण ऐकलं होतं। संयू, खूप सुंदर दिसते तू आज, म्हणत मल्हारने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला केले। तिच्या चेहऱ्यावर आपला हात फिरवत राहिला तो। मल्हार, आय रिअली लव्ह यू, संयू बोलत होती। आय लव्ह यू टू संयू। मग मल्हारने तिच्या कपाळावर किस केले, मग नाकावर केले, तसाच तो तिच्या गालावर किस करत राहिला। संयूला नशेत काहीही समजत नव्हते, पण जे आपल्यासोबत होत आहे ते छान आणि हवंहवंच आहे इतकंच तिला समजत होते। त्याने अलगद आपले गरम ओठ तिच्या ओठांवर ठेवले, त्याचा उष्ण श्वास तिच्या श्वासात मिसळत होता। खूप वेळ त्याने तिला किस केले, मग तिच्या गळ्यावर तो किस करत राहिला। मानेवर बाईट करत होता, तिच्या कानालाही तो बाईट करत होता। आता मल्हार बेभान झाला होता। त्याने आपला शर्ट काढून टाकला। संयूला बेडवर बसत त्याने तिच्या वनपीसची मागची झीप उघडली। मल्हार, काय करतोस तू? संयूला वेगळं काहीतरी जाणवले म्हणून ती बोलली, संयू तू माझी आहेस ना? हो मल्हार, फक्त मी तुझीच आहे, मग मला हवं ते करू दे, असं मल्हार म्हणाला। त्याने तिचा वनपीस खाली खेचला। तिचे अनावृत्त गोरे अंग बघून तो घायाळ झाला। त्याने तिच्या खांद्याला बाईट केले। मल्हारने तिच्या खांद्याला जोरात बाईट केले। मल्हार, दुखते आहे मला, संयू म्हणाली। ओह सॉरी जान, म्हणत मल्हार हळूवार तिच्या अंगावरून हात फिरवत राहिला। आधाशासारखा सगळीकडे तिला तो किस करत राहिला, हलके हलके बाईटही करत होता। संयूला हे सगळं हवेसे वाटत होते, त्यामुळे ती मल्हारला आपल्याकडे ओढत होती, त्याला घट्ट कवटाळत होती। त्याच्या राखट पुरुषी स्पर्श तिला बेभान करत होता। तीही त्याला तसाच प्रतिसाद देत होती। मल्हारला हेच तर हवे होते, जेणेकरून संयू त्याच्या ताब्यात राहील, कायमचीच त्याची बनून राहील। आता दोघांचे कपडे बाजूला झाले होते, दोघे प्रणयाच्या लाटावर स्वार झाले होते। खूप वेळाने ते शांत झाले। संयू निर्धास्तपणे त्याच्या कुशीत झोपून गेली। मल्हार तिच्याकडे बघून हसत होता, त्याच्या मनासारखे झाले होते। आता संयू त्याला सोडून कुठेही जाणार नव्हती। सकाळी संयूला जाग आली, तिने डोळे उघडून बघितले आणि तिला धक्काच बसला। ती पूर्णपणे निर्वस्त्र त्याच्या मिठीत होती। मल्हारही उघडत झोपला होता। मल्हार, तिने आवाज दिला। तो जागा झाला। मल्हार, तू हे काय केलेस? तिचे डोळे भरून आले होते। संयू, अगं आपण दोघेही नशेत होतो। म्हणजे मी ड्रिंक केले काल? संयूने विचारले। हो संयू, आणि तू आईला सांगून आली होतीस की लेट झाला तर मी मैत्रिणीकडे राहीन। मल्हारपणे असं व्हायला नको होते, संयू म्हणाली। संयू, मी काही मुद्दामून नाही केले, आणि डोंट वरी, आपण लवकरच एंगेजमेंट करू, ट्रस्ट मी, मल्हार म्हणाला। मल्हार, तू खरं बोलत आहेस ना? संयू म्हणाली। संयू, तुझ्याशी खोटं का बोलेन? आय रिअली लव्ह यू, आणि तू फक्त आता माझी आहेस, मल्हार म्हणाला। संयू मग त्याला जाऊन बिलगली। मल्हार, मला सोडून तर नाही ना जाणार तू? तिने विचारले। नो डार्लिंग, नेव्हर, म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस केले। चल तू रेडी हो, मी घरी सोडतो तुला, मल्हार म्हणाला। संयूला घरी सोडून मल्हारही गेला। संयू, रात्री किती वेळ झाला? आईने आल्याला विचारले। आई, बराच वेळ झाला, म्हणून मग माझी मैत्रीण कोमल तिच्याकडे मी थांबले होते। संयू, तू माझ्यापासून काही लपवत तर नाही ना? आईने विचारले। आई, अगं माझ्यावर विश्वास नाही का तुझा? आणि तसं काय असेल तर तुला आधी सांगेन मी, संयू म्हणाली। ठीक आहे, आई म्हणाली। संयू रूममध्ये आली आणि पडून राहिली। तिला रात्रीचं सगळं अंधुक असे आठवत होते, पण जे त्यांच्यात झालं ते तिला सुखावणारं होतं हे नक्की। कसं असते, जेव्हा माणसाला घरातून प्रेम, माया हवे तसे मिळत नाही, घरातले वातावरण नीट नसेल तर माणूस मग बाहेर प्रेमाचा ओलावा, आपलेपणा शोधत राहतो। तसं काहीसं संयूचं झालं होतं। हे नैसर्गिकच आहे, पण त्यालाही मर्यादा आहेत। आता संयूला मल्हारशिवाय काहीही दिसत नव्हते। त्याच्यासाठी ती वेडी झाली होती। तो तिला पॅम्पर करत होता, प्रेम देत होता। त्याचा स्वभाव एकदम रूढ होता, पण
प्रेमात संयूला ते दिसतच नव्हते. मल्हारला आठवून ती आता खूप खुश होत होती. तो कायम जवळ असावा अशी फिलिंग तिला येत होती. तिने त्याला कॉल लावला. त्याने उचलला नाही. परत तिने 2-3 वेळा कॉल लावला. मग त्याने उचलला. संयू, तुला इतके पण समजत नाही का की कॉल रिसीव्ह नाही केला याचा अर्थ मी कामात असेल? मल्हार जवळजवळ तिला ओरडतच म्हणाला. पण मल्हार, मला वाटले बोलावं असे, संयू म्हणाली. स्टॉप द नॉनसेन्स म्हणत त्याने कॉल कट केला. तो त्याच्या वडिलांसोबत एका मीटिंगमध्ये बिझी होता. संयूला त्याचे वागणे बघून खूप वाईट वाटले. ती बराच वेळ रडत राहिली. काल तर किती प्रेमाने बोलत होता तो, आणि आज काय झाले याला? मी बिझी आहे असं बोलू शकला असता ना. मग का असा रूढ बोलला हा? संयू मनातच त्याचा विचार करत होती. मल्हारची ही बाजू तिला अजून दिसली नव्हती. मे बी हळूहळू समजत जाईल. पण ती खूप इमोशनल होती. सो डोक्यापेक्षा मनाने जास्त विचार करत असेल. याला तर मी कॉल नाही करणार असं तिने ठरवले आणि झोपून गेली. संध्याकाळी मल्हारने तिला कॉल केला. तिनेही रागात तो उचलला नाही. तसा त्याने मेसेज केला, माझा कॉल का घेत नाहीस? नसेल बोलायचं तर नको बोलू, बाय, असा मल्हारने मेसेज केला. संयूने मेसेज वाचून लगेच घाबरली ती. हा अजून चिडेल म्हणून तिने पटकन त्याला कॉल लावला. 1-2 कॉल तिने केले पण त्याने फोन नाही उचलला. संयू मेसेज वाचून लगेच घाबरली. हा अजून चिडेल म्हणून तिने पटकन कॉल लावला, पण 1-2 कॉल केले पण त्याने तो घेतला नाही. परत संयूने त्याला कॉल लावला. तसं त्याने उचलला. बोल म्हणाला. मल्हार, आय एम सॉरी, तू नको चिडू ना, संयू म्हणाली. मग काय करू? तुला इतकी पण अक्कल नाही का? माणूस कामात असू शकतो की नाही? तुला समजत कसे नाही? असं बरंच काही तो संयूला बोलत होता. तिने खूप वेळा सॉरी बोलल्यावर कुठे तो निवळला. असा त्याचा स्वभाव होता. संयू मात्र सगळं माहीत असूनही दुर्लक्ष करत होती. त्याचा हा रूढ स्वभाव तिला आता समजत होता. हा असा कसा पटकन चिडतो, रागात बोलतो आणि इतर वेळी मात्र गोडगोड बोलत असेल. याचं कोडं संयूला उलगडलं नाही. रोज कॉलेजमध्ये ते भेटत असायचे. कोमलने पुन्हा एकदा संयूला मल्हारपासून लांब राहा, तो चांगला मुलगा नाही आहे असं सांगितलंय. कोमल, अगं तुम्हा सर्वांचा हा गैरसमज आहे. तो माझ्याशी खरंच खूप चांगला वागतो, संयू म्हणाली. संयू, मला जे वाटले ते मी बोलले, बाकी तुझं लाईफ आहे तू ठरव, कोमल म्हणाली. ते दोघे आता कॉलेजमध्ये चर्चेचा विषय बनले होते. पण जेव्हापासून मल्हारच्या आयुष्यात संयू आली ती तेव्हापासून मल्हार इतर मुलींकडे विशेष लक्ष देत नव्हता. दिवाळी जवळ आली होती. आता कॉलेजची 6 परीक्षा होती. संयूचा काहीच अभ्यास झाला नव्हता. कशी तरी तिने परीक्षा दिली. दिवाळी सुट्टीमध्ये कॉलेजकडून एक 8 दिवसाचे शिल्पकला शिबिर आयोजित केले होते. घरापासून त्याच वातावरणापासून थोडं दूर राहूया असा विचार करत संयूने या शिबिरात आपले नाव नोंदवले होते. मल्हारला याची काही कल्पना नव्हती. संयूने त्याला सांगितले की ती 8 दिवस बाहेर जाणार आहे. तसा तो खूप चिडला. म्हणाला, तू मला न सांगता का नाव दिले शिबिरात? मल्हार, अरे यात तुला काय विचारायचे? फक्त शिबिराला तर मी चालली आहे, संयू म्हणाली. संयू, माझा तुझ्यावर अधिकार नाही का? मल्हारने विचारले. आहे मल्हार, पण ही किरकोळ गोष्ट आहे ना. तुला माझे ऐकायचं नसेल तर दे सोडून, मल्हार रागात म्हणाला. मल्हार, तू चिडू नको, तू पण चल ना, आपण एकत्र वेळ घालवू, संयू म्हणाली. मला इंटरेस्ट नाही या गोष्टीत, माझ्यासाठी चल ना, संयू म्हणाले. संयू त्याला इन्स्टेट करत राहिली. ओके, मी येईन, पण ते शिबिरात नाही राहणार, मी हॉटेलमध्ये राहीन, मल्हार म्हणाला. चालेल, संयुगिता खुश झाली. मल्हार पण मला ती शिल्पकला शिकायची आहे. मी तिथे वेळ देणार, त्यानंतर तुला भेटत जाईल, असं संयुगिता म्हणाली. ठीक आहे जान, आज डिनरला जाऊयात त्याने विचारले. हो, त्याला दुखवणे तिला आता जमणार नव्हते. रात्री संयू आईला बोलली की डिनरला जाते, पण आईला संयूचे सतत बाहेर जाणं आताशा खटकत होते. संयू, तू चुकीचे काही वागत नाहीस ना, कारण तू हल्ली जास्त वेळ बाहेर असतेस, आईने विचारले. आई, तुला वाटते तसे काही नाही, आणि आता विषय निघाला आहे म्हणून मी सांगते की दिवाळी सुट्टीत मी 8 दिवस शिबिराला जाणार आहे. संयू, पण असं 8 दिवस बाहेर राहणं? आई विचारत होती की तिला मध्येच तोडत संयू बोलली. आई, अगं सगळे कॉलेजचे विद्यार्थी आणि सरसुद्धा आहेत आमच्यासोबत. कुठे चालली आहे आमची प्रिन्सेस? संयूचे बाबा त्याच वेळी घरात येत म्हणाले. ते अधूनमधून घरी येत असायचे. बाबा म्हणत संयू त्यांच्या गळ्यात पडली. बाबा, कॉलेजतर्फे शिबिर आहे, तिकडे मी जाणार आहे, संयूने सांगितले. ओह, व्हेरी गुड, जा, नक्की जा, आणि हे पैसे ठेव, तुला लागतील, असे म्हणत संयूच्या बाबांनी तिला काही पैसे दिले. संयू खुश झाली. तिचा थोडा ओढा वडिलांकडेच होता. ते साहजिकच होते म्हणा, मुली वडिलांच्याच लाडक्या असतात.
तुम्ही तिला लाडावून ठेवू नका. उद्या काही कमी जास्त झाले तर तिलाच त्रास होईल. आई म्हणाली. माझी लेक आहे, मी बघून घेईन. काही अडचण आली तर. तू नको काळजी करू. असं बोलून विलासने कल्पनाला गप्प केले. सयू मल्हारसोबत डिनरला जायला तयार झाली. मल्हार तिला पिकअप करायला येणार होता. ती त्याची वाट बघत बाहेर थांबली. मल्हारबद्दल अगोदर बाबांशी बोलावे असे तिच्या मनात आले, कारण बाबा तिला अडवणार नाहीत हे माहीत होते. मल्हार गुड लुकिंग आणि फायनान्शियलीही सेटल होता असा विचार ती करत होती की मल्हार तिथे आला. त्याने कारचा डोअर ओपन केला. सयू आतमध्ये बसली. आज ती खूप सुंदर दिसत होती. सयू यू आर लुकिंग जॉर्जियस, मल्हार म्हणाला. मग त्याने रेडिओ ऑन केला आणि मस्त असे गाणे लागले होते. मल्हार आपले ते गाणं ऐकत होते. इथे एक रोमॅन्टिक असं सॉन्ग होतं. जब मैं बादल बन जाऊंगा तो भी बारिश बन जाना. ते गाणं ऐकत सयूने त्याला विचारले, मल्हार आपले रिलेशन पण असेच आहे ना या गाण्यासारखे? हो सयू, मी कायमच तुझ्यासोबत आहे. तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. मल्हारने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि हलकंच प्रेस केले. सयू गोड हसत होती. मल्हार भेटला हे किती छान झालं असं तिला वाटत राहिले. तर आज आपण इथेच थांबतो आहोत. ही कथा कशी वाटते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत ऐकत राहा. धन्यवाद.